नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? माझे तुमच्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमचं हृदय स्पर्श करेल किंवा तुमचे डोळे उघडून ठेवेल किंवा तुम्हाला विचारात तर नक्कीच पाडेल. चला तर मग. आणि हो, जे कोणी या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा, म्हणजे असेच भरभरून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग, तुम्हाला गोष्टीला सुरुवात करते, मी सांगते. तुम्हाला कधी असं वाटतं का आयुष्यामध्ये बरोबर असण्यापेक्षा शहाणं असणं जास्त महत्त्वाचं असतं? याच रिलेटेड आपण एक स्टोरी तुम्हाला सांगणार आहोत, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अरुण नावाच्या एका मुलाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. एक सुंदर असं छान असं गाव होतं. तिथे एक अरुण नावाचा मुलगा राहत होता. गावात पक्ष्यांचे मंजुळ आवाज, घराबाहेर उभं राहून एकमेकांना नावाने हाक मारणारे आपुलकीची माणसं, अगदी प्रेमळ असं वातावरण. अरुण गावातील सर्वात हुशार मुलगा मानला जायचा. तो भरपूर पुस्तके वाचायचा, घरातील छोट्या मोठ्या वस्तू दुरुस्त करायचा. त्याचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वासही प्रचंड होता. पण एक गोष्ट मात्र सगळ्यांना जाणवत होती, अरुणला नेहमी बरोबरच राहायचं होतं. अच्छा, बरोबर तुम्हालाही प्रश्न पडला असेल तर नक्की ऐका शेवटपर्यंत. बरोबर म्हणजे नक्की काय? लोकांना काय जाणवत होते? कोणी काही सांगितले की अरुण लगेच बोलायचा, नाही नाही, हे बरोबर नाही, मी सांगतो कसं करायचं. तुम्ही चुकीचं सांगत आहात, मी तुम्हाला योग्य पद्धत सांगतो. तसं नाही, माझं ऐका, ही खरी पद्धत आहे. तू चुकीचं समजवतोयस, मला सांगू दे योग्य मार्ग काय आहे, योग्य पर्याय काय आहे. हे तो वाईटपणे करत नव्हता. त्याला वाटायचं सत्य नेहमी सरळ बोलले पाहिजे. पण त्याला कधी हे उमगलं नव्हतं की दयाळूपणाशिवाय सांगितलेले सत्य लोकांना अभिमान दुखवणारी टोचणी वाटू शकते. आता कसं, त्याचं उदाहरण देते. अरुणचाच मित्र वरुण. एकदा अरुण आणि वरुण मित्रांसोबत चहाच्या टपरीवर बसले होते. शेतीबद्दल चर्चा सुरू होती. वरुण म्हटला, मला वाटतं नवीन खत चांगलं काम करतं. अरुण लगेच हसून म्हटला, अरे नाही, ते माती खराब करतं. जुनंच खत छान होतं. वरुण शांतपणे हसला. कदाचित तो बरोबर असशील असे म्हणून तो घरी निघून गेला. पण घरी जाऊन त्याने वडिलांना सांगितले, मला अरुण आवडतो, माझा मित्रही छान आहे, पण कधी कधी वाटतं किमान तो थोडं तरी ऐकावं. तो कधीच कोणाचं ऐकत नाही, खूप पटकन रिॲक्ट होतो. हळूहळू लोक अरुणपासून दूर जाऊ लागले. वाईट म्हणून नाही, पण प्रत्येक संभाषण त्यांच्यासाठी जणू एखादी परीक्षाच बनत होती. एके दिवशी झाले असे, अरुण बाजारातून जात असताना रस्त्यात एक वृद्ध आजोबा जड फळांची टोपली उचलून नेत होते. हात थरथरत होते आणि अचानक टोपली हातातून सुटली. फळं सगळीकडे पसरली. अरुण तत्परतेने धावला. मी मदत करतो बोलला. त्याने फळं उचलून दिली, फळं उचलायला मदत केली, परत टोपलीतही ठेवली आणि म्हणाला, आपण इतकी जड वस्तू एकटे का नेत होतात? आधी विचार केला असता तर पडलंच नसतं. आजोबा हलकेसे हसले आणि म्हटले, धन्यवाद बाळा, ही मी माझ्या नातवंडांसाठी घेऊन जात आहे. ते शहरातून परत येत आहेत, त्यांच्यासाठी मी घेऊन जात आहे. अरुण पुन्हा म्हटला, पण तुम्ही आधी नियोजन केलं असतं तर बरं झालं असतं. कोणाची तरी मदत घ्यायला हवी होती. आजोबांनी त्याच्या हातावर हलकासा स्पर्श केला आणि म्हटले, कदाचित तू बरोबर बोलत असशील बाळा. त्या हसण्यात अशी काही शांतता होती की अरुणच्या मनातून जातच नव्हती. अरुण विचारात पडला. आणि सर्वात महत्त्वाची, परिवर्तनाची रात्र आली. काही दिवसांनी गावात प्रचंड पाऊस पडू लागला. सगळे घरी होते. संध्याकाळी अरुणला नदीकाठी असलेल्या घरांकडे पाणी वेगाने जात असल्याचं दिसलं. तो पळत पळत मदतीला गेला. तो पावसात भिजतच त्या आजोबांच्या घराकडे धावला. दाराजवळ पोहोचला आणि ओरडला, कोणी आहे का आजोबा? आत आजोबा शांत बसलेले, थकलेले पण शांत, जणू सगळं माहीत असावं. अरुण घाबरलेल्या आवाजात म्हणाला, मी सांगितले होते ना आजोबा, नदीजवळ राहणं धोकादायक आहे, तुम्ही ऐकलंच नाहीत. आजोबा हलक्या स्मितहास्याने म्हणाले, कधी कधी लोकांना हे ऐकायची गरज नसते की ते चुकीचे आहेत. त्यांना फक्त हे जाणवण्याची गरज असते की कोणीतरी त्यांची काळजी करतो. हे वाक्य अरुणला विजेच्या कडकडासारखं भिडलं. त्याने विचार केला, आयुष्यभर तो लोकांना सुधारण्याव्यतिरिक्त काही करत नव्हता. पण स्वतःकडे पाहिलं तर त्याला मिळालं होतं ते फक्त एकटेपण. तो पुटपुटला, मी बरोबर राहण्यासाठी जगलो, पण समजूतदार कधी झालोच नाही. यानंतर अरुण बदलला.
त्या दिवसानंतर अरुणचं वागणं बदलू लागलं. तो आधी ऐकू लागला आणि मदत मागण्याऐवजी मदत ऑफर करायला लागला. वाद सुरू झाला की म्हणायचा, कदाचित आपण दोघंही काहीतरी शिकू शकतो. तुम्हीही बरोबर असाल, मीही बरोबर आहे, आपण चर्चेने विषय सोडूयात. तो आजही सत्य बोलत आहे, पण गोडपणे, समोरच्याच्या भावनांचा विचार करून. कधी-कधी आपण बरोबर असण्यावर इतके लक्ष केंद्रित करतो की समजूतदारपणा असणं विसरून जातो. शहाणपण म्हणजे जास्त जाणवू नये तर जास्त समजून घेणे. शहाणपण म्हणजे तेच असतं की तुम्ही किती समजून घेता. चला तर मग, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर प्लीज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन.